प्रश्न पहा. उत्तर प्रदेश सरकारने कोणत्या महिला क्रिकेटपटूची यूपी पोलिसात DSP पदावर नियुक्ती केली आहे? उत्तर आहे दीप्ती शर्मा. पुढील प्रश्न पहा. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वात जलद त्रिशतक करणारा फलंदाज कोण बनला आहे? उत्तर आहे तन्मय अग्रवाल. पुढील प्रश्न पहा. कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच रस्ता सुरक्षा दल सुरू केले आहे? उत्तर आहे पंजाब. नेक्स्ट प्रश्न पहा. सर्वोच्च न्यायालयाचे जवे न्यायाधीश म्हणून अलीकडेच कोणी शपथ घेतली? उत्तर आहे प्रसन्न वराळे. नेक्स्ट प्रश्न पहा. भारतीय लष्कर कोणत्या देशासोबत सदा तनसिक या संयुक्त लष्करी सरावाचे आयोजन करत आहे? उत्तर आहे सौदी अरेबिया. पुढील प्रश्न पहा. नुकतेच कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री वायुश्री योजना 2024 अंतर्गत 3000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे? उत्तर आहे महाराष्ट्र. पुढील प्रश्न पहा. साफ महिला अंडर 19 चॅम्पियनशिप स्पर्धेत भारत कोणत्या देशाला संयुक्तपणे विजेतेपद देण्यात आले? उत्तर आहे बांगलादेश. पुढील प्रश्न पहा. कोणत्या देशाने अलीकडेच पेस हा उपग्रह लॉन्च केला आहे? उत्तर आहे अमेरिका. नेक्स्ट प्रश्न पहा. CMTने कोणत्या शहरात सार्वजनिक खाजगी भागीदारी मॉडेल अंतर्गत देशातील पहिले कचरा व्यवस्थापनावरील सेंटर ऑफ एक्सेलन्स स्थापन केले आहे? उत्तर आहे हैदराबाद. पुढील प्रश्न पहा. भारतातील पहिल्या लहान प्राण्याचे रुग्णालयाचे उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आले? उत्तर आहे मुंबई. पुढील प्रश्न पहा. फुटबॉलमध्ये आता रेड आणि येलो कार्ड नंतर कोणत्या नवीन कार्डचा समावेश करण्यात येणार आहे? तर उत्तर आहे ब्ल्यू कार्ड. पुढील प्रश्न पहा. नुकतेच रामचंद्रन यांचे निधन झाले आहे, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? उत्तर आहे चित्रकला. पुढील प्रश्न पहा. अलीकडेच कोणत्या राज्याने देशात प्रथमच सेमीकंडक्टर धोरण लागू केले आहे? उत्तर आहे उत्तर प्रदेश. नेक्स्ट प्रश्न पहा. सुत्तर यात्रा महोत्सव 2024 नुकताच कोठे सुरू झाला? उत्तर आहे कर्नाटक. पुढील प्रश्न पहा. अलीकडे श्रीलंका आणि कोणत्या देशात अक्षरशः UPI सेवा सुरू केली आहे? उत्तर आहे मॉरिशस. नेक्स्ट प्रश्न पहा. कोणत्या IITने अलीकडेच प्रगत आरोग्य सेवासाठी स्वास्थ्य प्रकल्पाचे उद्घाटन केले आहे? उत्तर आहे IIT गुवाहाटी. पुढील प्रश्न पहा. अलीकडेच अलेक्झांडर स्टबने कोणत्या देशाच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे? उत्तर आहे फिनलँड. नेक्स्ट प्रश्न पहा. अलीकडेच कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने जादुई उपायांवर बंदी घालणारे विधेयक मंजूर केले आहे? उत्तर आहे आसाम. नेक्स्ट प्रश्न पहा. अलीकडेच PP नंबियार पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? उत्तर आहे S सोमनाथ. नेक्स्ट प्रश्न पहा. जगामध्ये इलेक्ट्रॉन वस्तू निर्यातीत कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? उत्तर आहे चीन आणि चीनचा जगाच्या एकूण वाट्यापैकी 34% हा वाटा आहे. पुढील प्रश्न पहा. महाराष्ट्र सरकारने नवीन कोरोना टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती केली आहे? उत्तर आहे डॉक्टर रमण गंगाखेडकर. पुढील प्रश्न पहा. भारतीय कुस्ती महासंघाचे कामकाज पाहण्यासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने किती सदस्यांची समिती स्थापन केली आहे? उत्तर आहे 3 सदस्यीय. नेक्स्ट प्रश्न पहा. देशातील पहिल्या सायबर सुरक्षा केंद्राची स्थापना कोठे करण्यात आली आहे? उत्तर आहे चंदीगड. पुढील प्रश्न पहा. सध्या चर्चेला गेलेफू स्मार्ट सिटी प्रकल्प कोणत्या देशाचा आहे? उत्तर आहे भूतान. पुढील प्रश्न पहा. टेस्ट अटलास या आंतरराष्ट्रीय पर्यटन मासिकाचे जगभरातील सर्वोत्कृष्ट 100 खाद्य नगरीची यादी जाहीर केली असून प्रथम स्थान कोणते शहर आहे? उत्तर आहे रोम शहर. नेक्स्ट प्रश्न पहा. 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहे? उत्तर आहे डॉक्टर जब्बार पटेल.